आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मार्गाने शिर्डीच्या मुख्य रस्त्यासाठी नाव दिलेलं असताना या ठिकाणी त्या रस्त्यावरती प्रवेशद्वाराचं उद्घाटन ह्या 2 दिवसांनी येऊन ठेपलेलं आहे आणि त्याची आम्हाला कालच या ठिकाणी माहिती मिळाली आणि त्यामध्ये असं निदर्शन झालं की गेल्या मी कित्येक वर्ष जेव्हापासून या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गात 2011 पासून जे नावाचा प्रस्ताव होता त्या 2 वर्षात तो मंजूर पण झाला। सर्व या तत्कालीन त्यावेळेचे ग्रामपंचायत बॉडी ग्रामस्थ तरुण मंडळ त्यावेळेच्या गावसभेमध्ये यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गास मान्यता दिली आणि त्यानंतर त्या रस्त्यावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्हणून अशी पाटी या ग्रामपंचायतीच्या वतीने उभी पण करण्यात आली आणि प्रत्येक वर्षी आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती असू दे महापरिनिर्वाण दिन असू दे या दिवशी आपण जाऊन सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सरपंच आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आपण जाऊन तिथं पुष्पहार या ठिकाणी अर्पण करत असतो आणि त्याबरोबरच आपली अशी मागणी होती की ज्या रस्त्याला बाबासाहेबांचं नाव दिलंय तेव्हा त्या ठिकाणी कमान होत असताना बाबासाहेबांच्या नावाने कमान व्हावी पण असू दे त्यावेळेला सार्वमत त्या गोष्टीला झालं नाही पण त्यानंतर विविध त्यामध्ये प्रस्ताव आले शिव फुले शाहू आंबेडकर कमान शाहू महाराजांच्या नावाने कमान पण ते घडलं नाही। शेवटी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या नावावरती सर्वांचं एकमत झालं आणि शेवटी त्याला मंजुरी सर्वांनी दिली आणि आम्हालाही त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानंच प्रवेशद्वार होते आम्हाला अत्यंत आनंद आहे। आमचा रयतेचा राजा आहे आमचा राजा आहे तो सर्व बहुजनांचा राजा आहे त्या शिवरायांचं नाव त्या ठिकाणी प्रवेशद्वार नाव दे याचा मला आनंद आहे। पण ज्या रस्त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे त्या रस्त्यावर जर एखादी कमानी असेल किंवा त्या रस्त्यावरती काही व्यवस्थापन असतील किंवा बँका असतील व्यावसायिक या ठिकाणी करणारे दुकानदार असतील या सर्वांनी त्याच्यावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग म्हणून हा उल्लेख त्या ठिकाणी केलाच पाहिजे। तसाच उल्लेख या कमानीवरती सुद्धा त्या छत्रपती प्रवेशद्वाराच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि मग शिरोली ग्रामपंचायत शिरोली सेठ स्वागत हा अगदी औपचारिक कुणालाही लहान मुलाला जरी विचारलं तरी ही औपचारिक मागणी आमची या ठिकाणी ह्या पुढाऱ्यांनी काय या ठिकाणी बेदखल केली टोलवाटोली केली। आज बघूया उद्या मिटिंग लावूया हे बसावर कुणाची मिटिंग लावताय तुमच्या ग्रामपंचायतच्या अखत्यारीतली जागा आहे सार्वजनिक प्रॉपर्टीवरती एखादी इमारत उभी राहत्या तेव्हा त्यामध्ये तुमचाच रोल असतोय आम्हाला व्यक्तिगत कुणाला त्यामध्ये तो अधिकार नसतो ती कमान उभा करत असताना त्यामुळे तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करायची मागणी तुम्ही अगदी धुडकावून लावला असा आणि आज शेवटी त्या ठिकाणी अखेर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव त्या कमानीवरती आम्हाला दिसलं नाही ही आमच्यासाठी खेदजनक संतापजनक आमच्या समाजाला शिर्डी ग्रामस्थाला ही फसवणूक या ग्रामपंचायतीने केलेली आहे आणि समाजाच्या वतीने मी त्याचा निषेध करतो या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर ही सदर झालेली चूक या प्रशासनानं या ठिकाणी त्वरित दुरुस्त करावी व त्यामध्ये दुरुस्ती करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा त्यामध्ये उल्लेख करावा अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागलं तर आमचा समाज या ठिकाणी थांबणार नाही आणि कारण असताना गावात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्वरूप जातीय द्वेषाचं स्वरूप या ठिकाणी कुणी देता कामा नये ते पण आम्ही पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही। निश्चित या गावात जातीभेद आतापर्यंत झालेला नाही पण या ठिकाणी काही लोकांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचं नाव वगळून या ठिकाणी जातीय द्वेषाला खरं तर खतपाणी घातल्याचं काम केलं आहे आणि त्याचा मी निषेध करतो। आम्ही लोकशाही मार्गानं कायदेशीर मार्गानं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी करायला आलो आहे की संबंधित ग्रामपंचायतच ह्या कृती जबाबदार आहे त्यांनी आम्हाला इतर कोणाची नावं सांगता कामा नये इतर कोणाशी आम्हाला बोलायची काही गरज नाही। या ग्रामपंचायतीने सदर या घटनेवरती जो काहीतरी निर्णय घ्यावा ग्राम विकास अधिकाऱ्यांना घ्या तुमच्या बीडीओशी बोला तहसीलदाराशी बोला वेळ पडली तर कलेक्टर ऑफिसच्या दारासमोर बसायला मी मागे पुढे बघणार नाही। तर एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ग्रामपंचायतीनं आमच्या भावना या लक्षात घेऊन तरी त्यामध्ये दुरुस्ती करावी एवढं मी या ठिकाणी या ग्रामपंचायतीला या ठिकाणी आवाहन करतो। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।